हल्ली सिझरचं प्रमाण डॉक्टर गेले की सिझरच करतात. कदाचित प्रत्येक सेक्टरमध्ये 2-4% लोक असतात, इथं पण असतील नॅशनल भांडणे. खरं पण त्याचा अर्थ असा नाही की गेलं की प्रत्येकाचे सिझरच होतं. ते सिझर होण्याचे काही ऍस्पेक्ट आहेत. मॉडर्न सायन्सनुसार नॉर्मल न होण्याचे काही कंडिशन आहेत, की जसं की डिलिव्हरीच्या वेळेस बाळाची नाळ बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळली गेली, तर त्या केसमध्ये बाळाला ते थोडंसं गळफास लागल्यासारखं होऊ शकतं नॉर्मल प्रोसेसमध्ये करत असताना. बरोबर आहे. म्हणून ते तसं न करता सिझर केलंस. नंबर 2 आहे की समजा बाळाने पोटामध्ये शी केली, तर ते नाकात तोंडात फुफ्सात जाऊन त्याचं खराब होऊन त्याला खूप कॉम्प्लिकेशन होऊन ते त्याच्या आयुष्याला धोका होऊ शकतो, म्हणून त्याच्यामध्ये रिस्क घेतले जात नाहीत, त्याचं सिझर करावं लागतं. नंबर 3, बाळाचं डोकं किंवा बाळ एवढं गुटगुटीत आहे, छान आहे की जे गर्भाशयाच्या प्रवासातून बाहेर येणार आहे त्या प्रवासापेक्षा मोठे आहे. बरोबर आहे. आता त्याची ते बसू नाही शकत, त्या केसमध्ये सिझर करावं लागतं. किंवा अंगावरून पाणी चाललंय आणि कळाच येत नाहीयेत, किंवा येत आहेत ते प्रॉपर येत नाहीत, व्यवस्थित येत नाहीत, ते सायक्लिक मध्ये येत नाहीत, तर त्या केसमध्ये ते पाणी बाळ पाण्यात जिवंत आहे आपल्या गर्भाशयामध्ये, पाणी निघून गेलं की बाळ बाहेर जायला पाहिजे श्वास घेण्यासाठी. ते नाही झालं आणि नॉर्मल म्हणजे बाहेर येऊ शकत नाही, तर मग सिझर करून बाहेर काढावं लागतं. अशा मोजक्या कंडिशन आहेत मेडिकल कंडिशन की ज्याच्यामध्ये आपण नॉर्मल नाही करू शकतो, सिझर करायला पाहिजे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.